तर नमस्कार मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आजच्या एक नवीन व्हिडिओमध्ये. तर माझ्या डे ब्लॉगच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आहे नागपंचमी, तर सर्वांना नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा. तर आता आपलं चाललं आहे मस्तपैकी नियोजन. तर उद्यापासून तुम्हाला एक नवीन सिरीज बघायला भेटणार आहे. तर ती उद्याच्या व्हिडिओमध्येच होईल. डायरेक्ट ब्लास्ट म्हणजे ब्लास्ट. तर आजचा दिवस एंड करायचा मस्तपैकी. त्यानंतर उद्यापासून नवीन नियोजन, तुम्हाला उद्यापासून नवीन सिरीज नवीन. जर माझ्याबरोबर तुम्हाला उंच ग्रोथ घ्यायची असेल तर सपोर्ट करा. तर आता नागपंचमी, परत एकदा नागपंचमी सर्वांना हार्दिक शुभेच्छा. तर आज आहे आपल्या घरी पुरणपोळीचा मस्तपैकी महाराष्ट्रीयन पद्धतीची पुरणपोळी. ती तुम्हाला बघायला भेटेल ब्लॉगमध्ये. आणि पूर्ण रेसिपी पाहिजे असेल तर कमेंटमध्ये पण सांगा. तर आता आपण आहे घरातच. तर आता 2 डबे भरायचे. तर डबे भरायचे चाललेत आपले डबे. तर मस्तपैकी पापड खायला कुरून साखते. हे पापड उडताचा नमस्कार पब्लिक. तर आज आहे नागपंचमी. तर नागपंचमीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. आज आहे पुरणपोळी. तर आजच्या बालगुडीची स्पेशल पुरणपोळी तुम्हाला बघायला भेटणार आहे. तर मस्त एकदा आपण खातोय भजी आणि कुरवडी पापड. तर आस्वाद घेत मस्तपैकी ब्लॉग बनवते छानपैकी. एक नंबर मस्तपैकी कुरवडी तळायची चालली. का भजीची तयारी केली. तर आपल्याला काय काय म्हणली मी नाही मित्रांनो. तर आज आहे आपल्या मेसला मस्तपैकी पुरणपोळीचा मेनू. तर आज आहे नागपंचमी, त्यामुळं आणि डबे घेऊ आपण. तर हे आपलं बेसन पीठ. तर आता आपण भजी काढू मस्त वेगळी. मस्त मस्त पुरणपोळी.
आपला आहे पुरणपोळी बनवायची कशी तुम्हाला दाखवतो. पुरण भरायचं. एकदम मस्तपैकी पोळी आहे आपली महाराष्ट्रीयन पद्धतीची. गोल मस्तपैकी इथं बघू शकता. इथं छानपैकी खरपूस भाजलेली आहे. मस्तपैकी तूप बीप लावलेलं आहे याला. कशी मित्रांनो एकदम मस्तपैकी झणझणीत आपली हिरवी आमटी आहे ही. एकदम क्वालिटी वाज लागते. हिरवी आमटी, इकडं भात आहे, इकडं भजी आहेत आणि इकडं कुरडवडी पापड तर गुळवणी आहे तिकडं. तुम्हाला ती पण दाखवतो आम्हाला. हो झालं. तर आजचा स्पेशल मेनू आहे भावांना नागपंचमी स्पेशल पुरणपोळी. तर आता तुम्हाला दाखवतो. तर मस्तपैकी आपली झणझणीत हिरव्या आमटी, गुळवणी ही भजी आहेत आणि हे पापड. मस्तपैकी पुरणपोळी होऊ शकताय तुम्ही. खतरनाकमध्ये भाजलेली एकदम तूप बीप लावलेली आपली पुरणपोळी असते. तर आता मित्रांनो आपण क्लासवरती डबे द्यायला चाललेलो आहोत. तर कुठं क्लासवरती डबे द्यायला चालले मित्रांनो, कारण क्लासवरती आपल्याला फटाके देऊन यायचे. कारण पाऊस यायला लागलेला आहे, त्यामुळं क्लासवरती जाऊया, फटाके डबे देऊया. त्यात आज आहे आपल्या डब्याची पुरणपोळी स्पेशल.